जैसे अभी बताया जा रहा था कि जल है तो कल है, और जल का जो हमारे आगे भविष्य का, हमारा जो आने वाला पीढ़ी के लिए हमने अगर इसको बचा के रखना है तो हम इसको स्वच्छता रखें, इसको एक संपन्न रखें। वर्तमान समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादानं आज संत निरंकारी मंडळ रजिस्टर्ड दिल्ली तसंच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रँच बेळगावच्या वतीनं आज खानापूर येथे मलप्रभा नदीच्या किनारी प्रोजेक्ट अमृत या योजनेअंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येत आहे। आणि याच्यासाठी संघजी अत्यंत श्रद्धापूर्वक आपण सर्व भाविक भक्त सेवादळचे भाई बहीणजी इथं आलेले संघजी नागरिक अधिकारी तर भावी पिढीला संघजी त्यांच्या भावी पिढीच्या चांगल्या कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। आणि हे सर्व जलस्रोत आहेत हे अत्यंत शुद्धपणानं म्हणजे चांगले स्वच्छ राखणं अत्यंत गरजेचं आहे। हीच भावी पिढीला आमची सर्वांची देणगी आहे। आज संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन की ओर से स्वच्छ जल स्वच्छ मन कार्यक्रम के अंतर्गत यहाँ पे जो स्वच्छता की गई है, तो पूरा नदी पहले कैसे माहौल था, इधर पूरी गंदगी फ़ोटोज़ कचरा सब पड़ा था, तो हमारे बेलगाम यूनिट 499 के सेवा दलों ने ये पूरा निकाल कर पूरा साफ़ कर दिया। तो गवर्नमेंट की ओर से न्यूडल ऑफिसर की ओर से अभी मैडम यहाँ पे आई है। नमस्कार। संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट कडून इथं सेवा केलेली आहे, त्यांचे सर्वांना धन्यवाद। एकच विनंती आहे की खानापूरकर ह्या आमच्या नदी घाटवर काही गंदगी करायला लागला, काही सगळं हे टाकायला लागला, ह्याबद्दल तुम्ही थोडं लक्ष द्यावं आणि टाकायचं नाही, कारण हे आपल्यासाठीच आहे। हे सगळे हे झाल्यामुळे आम्हालाच काही रोग रुग्ण वगैरे झालेले असतात, त्यामुळं कृपा करून इकडं काही टाकायची व्यवस्था करू नका। एक सांगायचं म्हटलं तर इथं अशी एवढी सुव्यवस्था म्हणजे गंदगी झाली होती ना, ते किती 4 ट्रॅक्टर भरलं तरी पण 8 ट्रॅक्टर भरलं तरी पण संपणार नाही, तेवढी गंदगी होती। ह्यांनी सगळे म्हणजे बहीणजीने सगळे येऊन इथं संत निरंकारी ट्रस्टवाले येऊन चांगलं इथं सगळी स्वच्छता केली। भाई बहीण ह्यांना पण म्हणजे मी आभारी आहे की स्वच्छता करून दिलेली आहे, ह्याबद्दल त्यांना म्हणजे मनपूर्वक आभार आहे मी।